नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 30 प्रश्न आपण पाहणार आहोत। 30 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा, विचार करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे रायगड। लक्षात ठेवा, कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न पहा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। आपल्या महाराष्ट्रामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे असा जर प्रश्न विचारला तर वाघांसाठी प्रसिद्ध आहे। लक्षात ठेवा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान स्थापना कधी झाली? तर 1955 साल लक्षात ठेवा। ताडोबा राष्ट्रीय उद्यान स्थापना 1955 आपल्या महाराष्ट्रात आहे। कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे। लक्षात ठेवा, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती एमपीएससी मध्ये 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे की ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे। लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे। तर पहा, हे जे काही ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे हे सर्वात जुने आणि सर्वात मोठ्या व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे। सर्वात जुने आहे आणि सर्वात मोठ्या व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे। पुढील प्रश्न पहा, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम कोठे होतो? कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम कोठे होतो? तर पहा, योग्य उत्तर आहे नरसोबाची वाडी। नरसोबाची वाडी। जागतिक बालकामगार विरोधी दिन कधी असतो? जागतिक बालकामगार विरोधी दिन कधी असतो? तर पहा, योग्य उत्तर आहे 12 जून। 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन। पुढे पहा, नर्मदा आणि तापी या नद्या पूर्व दिशेने वाहतात, हे विधान चूक की बरोबर? पर्याय पहा, विचार करा। नर्मदा आणि तापी या नद्या पूर्व दिशेने वाहतात। विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का? तर बरोबर नाही, चुकीचं आहे। नर्मदा आणि तापी या पश्चिम वाहिनी नद्या आहे, पश्चिम दिशेने वाहतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात। म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय चूक। लक्षात ठेवा, नर्मदा नदी पश्चिम वाहिनी आहे, तापी नदी पश्चिम वाहिनी आहे आणि त्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात। योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय। पुढे पहा, 1 मे 1960 रोजी खालीलपैकी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विचार करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। 1 मे 1960 रोजी खालीलपैकी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबर पर्याय आहे गुजरात आणि 3 नंबर पर्याय आहे महाराष्ट्र। तर पहा, गुजरात राज्याची निर्मिती आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही 1 मे 1960 रोजी झालेली आहे। म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय 2 व 3 बरोबर। लक्षात ठेवा, गुजरात राज्य आणि आपलं महाराष्ट्र राज्य या दोन्ही राज्यांची निर्मिती 1 मे 1960 रोजी झालेली आहे। लक्षात ठेवायचं आहे, 1 मे 1960 रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करून 2 नवीन राज्यांची निर्मिती करण्यात आली। एक आहे आपलं महाराष्ट्र आणि दुसरं आहे गुजरात। लक्षात ठेवा, म्हणूनच 1 मे हा महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्याला वारंवार पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 1 मे। का? तर 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विभाजन करून आपल्या महाराष्ट्र राज्याची तसेच गुजरात राज्याची निर्मिती करण्यात आली। पुढील प्रश्न पहा, गुरु गोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। लगेच उत्तर यायला पाहिजे, नांदेड। गुरु गोविंद सिंग यांची समाधी नांदेड जिल्ह्यात आहे। पुढे पहा, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
कोणी काढले? 100 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. कोणी काढले? तर बाळशास्त्री जांभेकर. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? बाळशास्त्री जांभेकर. पुढे पहा, वर्धनगड कोणत्या जिल्ह्यात आहे? वर्धनगड. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सातारा. वर्धनगड सातारा. पुढे पहा, 8x बरोबर 240 तर x बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, 8x बरोबर 240 तर x बरोबर किती? आता पहा, हा जो काही 8x आहे यामध्ये 8 आणि x यामध्ये कोणतं चिन्ह असतं? तर गुणाकाराचं चिन्ह असतं. लक्षात ठेवा, कोणतं चिन्ह असतं? गुणाकाराचं चिन्ह. 8x यामध्ये चिन्ह कोणतं आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे. आता जर हे सोडवायचं ठरलं तर कसं सोडवायचं? तर पहा, 8x बरोबर 240. आता या ठिकाणी 8 काय आहे? गुणिले आहे. मग इकडे गेल्यावर काय होईल? भागिले. मग 240 भागिले 8. मग भागाकार द्या. 8 1 8, 8 त्रिक 24, 8 0 0, उत्तर आलं 30. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय 30. x बरोबर किती आले? 30 आले. समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, जर 7x म्हटलं तर दोघांच्या मध्ये चिन्ह कोणतं असतं? गुणाकाराचं चिन्ह असतं, पण ते आपण लिहत नाही. मी म्हटलं 11x म्हणजे काय? 11 गुणिले x. मी म्हटलं 100x म्हणजे काय? 100 गुणिले x. ओके, समजून घ्या. 8x बरोबर 240, दोघांमध्ये चिन्ह आहे गुणिले. 8 इकडे गुणिले होता म्हणून तिकडे तो भागिले गेला. 240 भागिले 8 केलं. 8 त्रिक 24, 8 0 0, उत्तर आलं 30. पुढील प्रश्न पहा, कंठस्नान घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? कंठस्नान घालणे म्हणजेच काय? तर जीव घेणे, ठार मारणे. कंठस्नान घालणे म्हणजे काय? जीव घेणे, ठार मारणे. पुढे पहा, कर्ण हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कर्ण हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर संस्कृत भाषेतील आहे. पुढे पहा, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? तर पहा, योग्य उत्तर आहे दीनबंधू. दीनबंधू. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र दीनबंधू. पुढे पहा, 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली? 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे फॉरवर्ड ब्लॉक. फॉरवर्ड ब्लॉक. पुढे पहा, विदर्भामध्ये कोणत्या नदीचे खोरे आढळते? पर्याय पहा, वर्धा वैनगंगा, गोदावरी, तापी, कृष्णा. लगेच उत्तर यायला पाहिजे. काय? वर्धा वैनगंगा. वर्धा वैनगंगा. पुढे पहा, संगणकाचा जनक कोणाला मानले जाते? संगणकाचा जनक योग्य उत्तर आहे चार्ल्स बॅबेज. चार्ल्स बॅबेज. पुढे पहा, जगात तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? तर पहा, योग्य उत्तर आहे चीन. जगामध्ये तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांक चीन या देशाचा लागतो. पुढे पहा, वेव्हेल योजना कोणाशी संबंधित आहे? वेव्हेल योजना कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे लॉर्ड वेव्हेल. लॉर्ड वेव्हेल. पुढे पहा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे प्रचलित नाव काय आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं प्रचलित नाव काय आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे देशरत्न. काय नाव आहे? देशरत्न. पुढे पहा, खंडांनी पृथ्वीचे व्यापलेले एकूण क्षेत्रफळ किती टक्के आहे? खंडांनी पृथ्वीचे व्यापलेले एकूण क्षेत्रफळ किती टक्के आहे? योग्य उत्तर आहे 29%. किती आहे? 29%. पुढे पहा, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? या ठिकाणी भारताची मानचिन्हे आपल्याला दिली आहे आणि चुकीचा पर्याय कोणता हे शोधायचं आहे. पहा, पहिला पर्याय आहे राष्ट्रीय खेळ हॉकी. आपल्या भारताचा जो काही राष्ट्रीय खेळ आहे तो हॉकी आहे का? 100% बरोबर आहे. लिहून ठेवा, भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी. दुसरा पर्याय पहा, राष्ट्रीय वृक्ष वड. बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो? बरोबर आहे. आपला भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? वड आहे. पुढे पहा, राष्ट्रीय फळ आंबा. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. राष्ट्रीय फळ कोणतं आहे? आंबा आहे. आपल्याला काय विचारलं, कोणता चुकीचा पर्याय आहे? तर सर्व पर्याय बरोबर आहे, म्हणून
योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लक्षात ठेवा, तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे या ठिकाणी यापैकी नाही. हे लिहून ठेवा. राष्ट्रीय खेळ हॉकी, राष्ट्रीय वृक्ष वड आणि राष्ट्रीय फळ आंबा. पुढे पहा, राज्यामध्ये किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर प्रतिरोध. पुढे पहा, वारली ही आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? वारली ही आदिवासी जमात आहे, प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? योग्य उत्तर आहे ठाणे जिल्हा. विद्यार्थी मित्रांनो, जर पर्यायामध्ये पालघर असेल तर पालघर आपलं उत्तर असेल. ओके, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये वारली ही आदिवासी जमात आढळते. लिहून ठेवा, ठाणे आणि पालघर. पुढे पहा, बारदोछम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? बारदोछम, तर पहा योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्याचा नृत्य प्रकार आहे बारदोछम. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते? खालीलपैकी कोणती संस्था भारतामध्ये चलन जारी करू शकते? तर पहा योग्य उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार. पुढे पहा, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? लगेच उत्तर यायला पाहिजे काय? रासबिहारी बोस. पुढे पहा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना कधी झाली? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना कधी झाली? तर 1936 साली. पुढे पहा, मुंबईतील पहिले इंग्रजी साप्ताहिक कोणते? वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. मुंबईतील पहिले इंग्रजी साप्ताहिक कोणते? योग्य उत्तर आहे बॉम्बे हेरॉल्ड. पुढील प्रश्न पहा, 4x5 अधिक 6x3 अधिक 7x1 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचं आहे? तर अगोदर गुणाकार करायचा, नंतर बेरीज करायची. तुम्हाला माहिती असेल कंस भागू बेव हे सूत्र आहे. कंस, समजा एखाद्या उदाहरणामध्ये कंस दिला तर आधी कंस सोडवायचा. कंस भागू बेव म्हणजे भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी, अशा प्रकारचं सोडवायचं. तर पहा, 4x5, 6x3 आणि 7x1 मध्ये चिन्ह कोणतं आहे? बेरजेचं आहे. अगोदर काय करायचं? गुणाकार करायचा. 4×5 किती? 20, 6×3 किती? 18 आणि 7×1 7. आता मध्ये चिन्ह कोणतं आहे? बेरजेचं आहे. आता यांची बेरीज करा. 20, 30, 38, 39, 40, 41, 42, 43, 44 आणि 45. आपलं उत्तर आलेलं आहे 45. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय. लक्षात घ्या, अगोदर या ठिकाणी गुणाकार करायचा आणि नंतर काय करायची? बेरीज करायची. ओके, पुढील प्रश्न पहा, 0.3 गुणिले 0.03 गुणिले 0.003. विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न आला की काय करायचं? अगोदर फक्त काय करायचं? 3 गुणिले 3 गुणिले 3 हे आधी सोडून घ्यायचं. ओके, मग 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक किती? 27. मग नंतर काय करायचं? जे काही दशांश चिन्ह आहे ते मोजायचे. या ठिकाणी 0.3 आहे, एक घर आहे. या ठिकाणी 0.03 आहे, या ठिकाणी 2 घरं आहे. या ठिकाणी 0.003 आहे, 3 घरं आहे. आता एकूण घरं किती आहे ते मोजायचं. तर पहा, या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे एकूण 6 घरं आपल्याला काय करायचं आहे? दशांश चिन्ह द्यायचं आहे. आपलं उत्तर काय होतं? 27 आलं होतं. 27. मग आता या ठिकाणी काय करायचं आहे? आपल्याला जवळजवळ 6 घरं काय करायचं? दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर पहा, 0.1, 2, 3, 4, 5 आणि 6 ही जे 6 घरं आहे हे झालं आपलं उत्तर. 0.00027 हे झालं आपलं उत्तर. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय. विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या, पहिल्यांदा फक्त आपण काय केलं? डायरेक्ट 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 करून घेतलं. नंतर दशांश चिन्ह किती घरं आहे? तर 6 घरं होते, ते मोजले आणि बरोबर 6 घरं काय केले आपण? उत्तर 6 घरं दशांश चिन्ह आपण या ठिकाणी देऊन टाकले
आणि अशा प्रकारे आपलं योग्य उत्तर आलं 0.000027. पुढील प्रश्न पहा, 0.924 भागिले 0.007. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी भागाकार आहे. आता काय करायचं आहे, असं पॉईंटचा भागाकार आला की काय करायचं, पहिले जे अंक आहे ते लिहून घ्यायचे. 924 भागिले 7 हे पहिलं सोडवायचं, नंतर त्या दशांश चिन्हांचा विचार करायचा. अगोदर काय करायचं, 924 भागिले 7 पहिले करून घ्यायचं. पहा, 7 1 7, 7 1 7. आता इथं उरले किती, 8 9 2 उरले, मग 7 3 21, इथं उरला किती 1 आणि 7 2 14, म्हणजे उत्तर आलं 132. आता काय करायचं आहे, हे जे काही दशांश चिन्ह आहे यांचा विचार करायचा आहे. आता पहा, या ठिकाणी जर विचार केला तर 1 2 3 घरं दशांश चिन्ह आहे. या ठिकाणी सुद्धा 1 2 3 घरं दशांश चिन्ह आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी 3 आहे, मग सारखेच चिन्ह आहे, सारखेच घर आहे. अशा वेळेस काय करायचं, काहीही करायचं नाही. जे आपलं उत्तर आहे 132 ते झालं आपलं उत्तर. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय. लक्षात ठेवा, भागाकाराच्या क्रियेमध्ये काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह ऍड करायचे नाही. तर हे जे काही आहे, इथं 3 घरं आहे, इथं 3 घरं आहे, म्हणजे खाली आणि वर सारखेच आहे. म्हणजे उत्तर येणार आहे ते सरळ सरळ आपलं उत्तर असणार आहे 132. जर इथं गुणाकार असता तर मग आपल्याला तेवढे घरं दशांश चिन्हाच्या उजवीकडे द्यावे लागले असते. लक्षात घ्या, या उदाहरणामध्ये आपण काय केलं आहे, दशांश घरं मोजले, जे काही उत्तर आलं त्या उत्तरावर काय केलं आपण, तेवढे दशांश चिन्ह उजवीकडे दिले. परंतु या ठिकाणी गुणाकार आहे, या ठिकाणी काय आहे, गुणाकार आहे. आता या ठिकाणी भागाकार आहे. भागाकार क्रियेमध्ये तसं करायचं नाही. या ठिकाणी आपल्याला 3 घरं आहे, या ठिकाणी 3 घरं आहे, म्हणजे अंशस्थानी 3 घरं, छेदस्थानी 3 घरं दशांश चिन्ह आहे. त्यावेळेस काय करायचं, घर सारखेच आहे, काहीही करायचं नाही. जे आपलं उत्तर येणार आहे डायरेक्ट तेच आपलं उत्तर असणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.